व्यापाऱ्याचे 30 तोळे दागिने देण्यासाठी निघालेल्या सुबोजित समीर पात्रा या 18 वर्षाच्या कारागिराला भाऊसिंगजी रोडवर दोघांनी गाठलं. बोलण्यात गुंतवून त्याला संमोहित केलं. त्याच्याकडील बॅग घेऊन अवघ्या काही मिनिटात दोघा चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना आज सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भाऊसिंगजी रोडवरील गोल्ड सिल्वर ज्वेलर्स इथं घडली. घटनेनंतर जुना राजवाडा पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केलाय. कोल्हापुरातील रंकाळ टॉवर इथं समीर सुधीर पात्रा हे 48 वर्षीय बंगाली कारागीर कुटुंबियांसह राहतात. त्यांचा याच परिसरात सोन्याच्या दागिन्यांवर कलाकुसर करण्याचा कारखाना आहे. त्यांच्याकडे सोनार कामासाठी 20 कामगार आहेत. गुजरीतील अनेक व्यापाऱ्यांकडून सोनं घेऊन समीर पात्रा हे दागिने घडवून व्यापाऱ्यांना पोहोच करतात. आज सायंकाळी गुजरीतील एका व्यापाऱ्याकडे 30 तोळे दागिने पोहोच करण्यासाठी समीर पात्रा यांचा मुलगा सुबोजित पात्रा चालला होता. भेंडे गल्ली मार्गे भाऊसिंगजी रोडवर येताना गणपती मंदिराजवळ त्याला एका व्यक्तीनं अडवलं. तो बंगाली भाषेत बोलत होता. तिथून तो भाऊसिंगजी रोडवरील गोल्ड सिल्वर पॅलेसच्या दारात आला. तिथं त्याचा दुसरा साथीदार थांबला होता. या दोघांनी सुबोजित पात्रा याला बोलण्यात गुंतवलं. त्यानंतर एका व्यक्तीनं खिशातून काहीतरी वस्तू काढून सुबोजितच्या हातावर ठेवली आणि सुबोजितला संमोहित केलं. काही क्षणात सुबोजितनं सोन्याचे दागिने असलेली बॅग काढून स्वतःहून दोघा भामट्यांना दिली. त्यानंतर काही क्षणातच ते पसार झाले. ही घटना सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यानंतर कारागीर पात्रा यानं सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड आणि उपाध्यक्ष विजय हावळ यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तात्काळ जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांची भेट घेतली. त्यावर गुन्हे शोध पथकातील अंमलदार अमर पाटील, सागर डोंगरे, मोहन लगारे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली आणि सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांच्या मागावर पथक रवाना केलं. या घटनेमुळे सराफ क्षेत्रात खळबळ उडाली आहे.